वैष्णवी आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी, अश्लील व्हिडिओ असलेल्या लॅपटॉपसह इतर वस्तू जप्त, निलेश चव्हाणवर कारवाई कधी असा सवाल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर, विकास कामं करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची लगबग, सूत्रांची माहिती। सांगलीतून मुख्यमंत्र्यांनी फुंकलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याचे दिले संकेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार। एनडीएच्या बैठकीला दोघेही उपस्थित राहणार। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 1,97,00,000ची रोकड जप्त, रक्कम हवालाची असल्याची पोलिसांची माहिती। राज्यात शुक्रवारी एका दिवसात कोरोनाच्या 45 नव्या रुग्णांची नोंद, मुंबईत सर्वाधिक 25 कोरोना रुग्णांची नोंद। राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या अनुदानाची तरतूद, आदिवासी विकास विभागाचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवला, 335,70,00,000चा निधी वळती। 2 पवारांना एकत्र येण्यासाठी मध्यस्थीची गरज नाही, शिवसैनिकांना वाटतं दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं, लोकशाही मराठीच्या मुलाखतीत भुजबळांनी स्पष्ट सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।